बीड लोकसभेची निवडणूक राज्यातील सर्वाधिक चर्चेतली निवडणूक आहे। चौथ्या टप्प्यातील या निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे बीडमध्ये झालं। तब्बल 70.92% इतकं वाढलेलं हे मतदान नेमकं कुणाचं आहे? पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे याची चर्चा सगळीकडे रंगली आहे आणि तेच जाणून घेणार आहोत आजच्या बडे मुद्देतून। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। अपेक्षेप्रमाणे बीड लोकसभेसाठी अतिशय घनघोर अशी लढाई झाली। त्याला पार्श्वभूमी होती मराठा आंदोलनाच्या धगीची, त्यानंतर उमटलेल्या हिंसक पडसादांची। समाज माध्यमापासून ते गावखेड्यातल्या ओट्यांपर्यंत धगधगणारा मराठा आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत प्रमुख मुद्दा असेल हे स्पष्टच होतं। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अनेक सभांनी हा मुद्दा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात कायम तेवत राहिला। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्याची धग निवडणुकीत जाणवत राहिली। त्या धगीतूनच निर्माण झालेलं मतांचं ध्रुवीकरण हे स्पष्टपणे दिसत होतं। एक गठ्ठा मतदान करा, मतांचं विभाजन टाळा ही मनोज जरांगे पाटलांची सूचना होती। निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी ही निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी अशा वळणावर जाताना दिसली। त्यामुळे राजकीय वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळालं। उन्हानं तापलेल्या वातावरणाइतकं बीडमधला मतसंग्राम इतका तीव्र होता की दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते तळपत्या उन्हाची पर्वा न करता मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी धावाधाव करत होते। त्यांच्यासाठी ती जणू एक अस्तित्वाची लढाई होती। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जशी एकेका मताची लढाई असते ना, अगदी तशीच ही लढाई लढली गेली। ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मुंबई पुण्यातल्या मतदारांची जशी बडदास्त ठेवली जाते, सोय केली जाते, अगदी तशीच सोय यावेळी करण्यात आली। शिवाय अनेक मतदार उत्स्फूर्तपणे मतांच्या या उत्सवात सहभागी झाले। त्यासाठी गावाकडे निघाले। बीडच्या गावागावात MH1, MH2 आणि MH12च्या म्हणजे मुंबई पुण्यातल्या अनेक गाड्या येऊन धडकल्या। बस ट्रॅव्हल्स सुद्धा ओसंडून वाहत होत्या। दिवाळीत गाव गजबजावं अगदी तशी गावं गजबजली होती। बीड जिल्ह्यातील लाखो लोक ऊसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात जात असतात, त्यामुळे मतांचा टक्का कमी होणार असा अंदाज होता, पण तोही फोल ठरला। तसं झालं नाही। उलट इतर जिल्ह्यांना मागे टाकत बीडनं जोरदार मतांची मुसंडी मारली। बीड जिल्ह्यात तब्बल 70.92% इतकं विक्रमी मतदान झालं। 2019च्या तुलनेत जर पाहायचं झालं तर 4.8% इतकं मतदान जास्त झालं। 1951 पासून 18 लोकसभा निवडणुका बीडमध्ये झाल्या। त्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक म्हणजे 71.44% इतकं मतदान झालं होतं। त्या खालोखाल आता सर्वाधिक मतदान या निवडणुकीत झालं। अगदी सकाळपासूनच मतदारांनी मतदानाला सुरुवात केली। अनेक मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांची गर्दी आणि रांगा दिसून आल्या। अनेक ठिकाणी दिव्यांग आणि वृद्ध सुद्धा उत्साहानं मतदान करताना दिसले। परिणामी बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघात 74.79%, बीडमध्ये 66.9%, गेवराईत 71.43%, केजमध्ये 70.31%, माजलगावमध्ये 71.61% आणि परळीत 71.31% मतदान झालं। मराठा आंदोलनाचा सर्वाधिक जोर ज्या मराठा बहुल माजलगाव गेवराईमध्ये होता, तिथलं मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान निर्णायक ठरू शकतं। तर परळी, केज आणि आष्टी पाटोदा या मुंडेंना मोठी लीड देणाऱ्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा तुल्यबळ मतदान झालंय। पण बीड विधानसभा मतदारसंघात मात्र मतदानाचा टक्का म्हणावा तितका वाढू शकला नाही। मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग निवडणुकीला वाढल्यानं मराठा आंदोलक मतदानासाठी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडल्याचं चित्र दिसलं, तर मायक्रो ओबीसी मतदानासाठी उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडल्याचं चित्र होतं। तरुणांइतकाच वृद्धांचाही सहभाग लक्षणीय होता। बीड जिल्ह्यातील जवळपास सर्व प्रस्थापित मराठा नेते भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत। त्यांच्यासाठी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची नाही, तर आगामी विधानसभेतल्या अस्तित्वाची सुद्धा होती। त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावलं। कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले। त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं सांगितलं जात आहे। याच दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी
बीडमधल्या परळीत बूथ कॅप्चर करण्यात आल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली. शिवाय फेरमतदानाची मागणी केली. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी माजलगाव आणि गेवराईच्या भागात विरोधकांवर बूथ कॅप्चरिंगचा प्रत्यारोप केला. एकूणच मतदानाच्या दिवशी राजकीय संघर्ष अगदी टिपेला पोहोचल्याचं चित्र होतं. वरकरणी बीडमधलं चित्र मराठा विरुद्ध ओबीसी असं दिसून आलं असलं तरी खरंच ते ध्रुवीकरण मतांमध्ये रूपांतरित झालंय का, हे मात्र आज सांगणं कठीण आहे. कारण सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीवर मराठा समाजाचंच वर्चस्व आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान नेमकं कुणाचं, त्याचा फायदा नेमका कुणाला झालाय, हे आज सांगणं कठीण आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढवणार आहे, हे मात्र नक्की. म्हणूनच 4 तारखेपर्यंत दावे प्रतिदावे पैजा आपल्या सगळ्यांना पाहाव्या लागणार आहेत. बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.